तुमचं माझ्या स्वागत आहे. माझं नाव देवेश करण. तुमचं स्वागत आहे. तुमच्याकडे परत आज नवीन बाईक घेऊन आहे जी असणार आहे TVS मॉडेल आहे. दाखवतो तुम्हाला कुठे आहे. मित्रांनो, तुमच्याकडे परत आज नवीन बाईक घेऊन आहे. ही आहे TVSची अपाची RTR 160. ठीक आहे. आज तुम्हाला मी या बाईकचं पूर्णपणे रिव्ह्यू देणार आहे. जेव्हा तुम्हाला काय काय फीचर असणार आहे एक्स्ट्रा ॲड झालेले जेव्हा तुम्हाला पूर्णपणे आज रिव्ह्यू देणार आहे. तुम्ही शेवटपर्यंत म्हणून राहा. आणि याच्यामध्ये पण बघा आता तुम्हाला या बाईकमध्ये पण आता तुम्हाला डिजिटल तुम्हाला दिलेलं असणार आहे हे क्लस्टर इथं या ठिकाणी. ठीक आहे. अशा टाईपचं तुमचं पूर्णपणे डिजिटल तुम्हाला दिलेलं असणार आहे. आधीच्या बाईकमध्ये तुम्हाला क्लासिकमध्ये भेटत होतं, आता हे तुम्हाला पूर्णपणे असणार आहे डिजिटलमध्ये. कारण की सर्व बाईकमध्ये आता जे पण मॉडेल्स आहेत बाईक्सचे, हिरो असू दे, नंतर मग आपली KTM असू दे, नंतर मग आपली होंडाचे जे पण बाईक्स होते, होंडा, हिरो, नंतर मग बजाजच्या, त्याच्या सर्व बाईकमध्ये तुम्हाला आता डिजिटल तुम्हाला इन्स्ट्रुमेंट क्लस्टर यामध्ये तुम्ही हेडलाईटच्या ठिकाणी तुम्हाला माहिती हेडलाईट तुमचा खाली ऑन झालेला इकडच्या साईडला तो पण तुम्हाला दिलेला असणार LED आणि वरती तुम्हाला दोन दिले असणारे हे आपले पायलट लॅम्प DRLमध्ये इकडच्या साईडला. हेडलाईटच्या वरचा जो पार्ट आहे हा वरती तुम्हाला खाऊ दिलेला असणार आहे ब्लॅक कलरमध्ये. टर्न इंडिकेटर लाईट तुम्हाला दिलेली असणार आहे ही हॅलोजनमध्ये इकडच्या साईडला. टेलिस्कोपमध्ये तुमचे सस्पेन्शन दिलेले असतील आणि सिंगल चॅनल तुम्हाला ABSमध्ये तुम्हाला हा दिले असणार आहे ब्रेकिंग सिस्टीम या ठिकाणी ABSची. पुढचा मडकं तुम्हाला हे असणार आहे फायबरमध्ये, पण हा मेटॅलिक कलरमध्ये तुम्हाला हा कलर दिलेला असणार आहे इकडच्या साईडला. डिस्कची साईज तर तुम्हाला असणार आहे 270 mm पर्यंत. हे तुम्हाला असणार आहे पेडल डिस्कमध्ये दिलेलं असणार आहे 270 mm. ठीक आहे. सिंगल चॅनल तुम्हाला सुपर मोटो ABSमध्ये तुम्हाला जी ब्रेकिंग सिस्टीम दिलेली असणार आहे. आणि टायरची तुम्हाला साईज सांगायला गेलो तर टायरची तुम्हाला साईज असणार आहे, टायरची साईज सोडली टायरची साईज असणार आहे फ्रंटच्या तुम्हाला टायरची साईज दिलेली असणार आहे 90-70 तुमची दिलेली असणार आहे हे ऑलवेज हे जायला. आणि टायर तुम्हाला असणार आहे तुम्हाला TVS तुम्हाला टायर भेटून त्याच्यामध्ये. ठीक आहे. आणि रिफ्लेक्टर भेटून जाते प्लस तुम्हाला याच्यामध्ये रेड कलरमध्ये. आणि रिंग तुमची अशी ब्लॅक कलरमध्ये दिलेली असणार आहे. आणि ही तुमचं असं कॅलिबर दिलेलं असणार आहे साईडला. साईड प्रोफाईल दाखवतो तुम्हाला. साईड प्रोफाईलमध्ये बघू शकता तुम्ही इथं तुम्हाला TVSची ब्रँडिंग भेटून जाईल. ही ब्लॅक कलरमध्ये दिलेली असणार आहे साईडला. नंतर मग पुढे पण इथं बघू शकता तुम्ही ज्या ठिकाणी इथं तुम्हाला हा पार्ट जो असणार तो तुमचा फायबरमध्ये दिलेला असणार आहे. आणि ही कॅप तुम्हाला फ्यूल कॅप दिलेली असणार आहे सिल्वरमध्ये इथे साईडला. हा पार्ट तुम्हाला हा असा दिलेला असणार आहे इथं. ठीक आहे. या ठिकाणी पूर्णपणे हा ब्लॅक कलरमध्ये दिलेला असणार आहे. याच्यामध्ये तुम्हाला कोणते कोणते कलर असणार आहे या बाईकमध्ये तुम्हाला ते पण मी सांगून देतो. याच्यामध्ये तुम्हाला टोटल तुम्हाला असणार आहे 5 कलर. तुम्हाला याच्यामध्ये कलर असणार आहे ब्लॅक विथ रेड, ब्लॅक विथ नियॉन, ब्लॅक विथ व्हाईट, ब्लॅक विथ ब्ल्यू आणि ब्लॅक विथ रेड. यात तुम्हाला 5 कलरमध्ये ही गाडी अवेलेबल असणार आहे. आणि तुम्हाला गाडी जी असणार तुम्हाला ती एअर कूलमध्ये दिली असणार आहे. 2 तुम्हाला हॉर्न दिलेलं असणार यामध्ये. आणि खालचं हे जे कावल असणार आहे इंजिन कावल हे तुम्हाला दिलेलं असणार आहे फायबरमध्ये. ठीक आहे. की चायला अशा टाईपचं असणार आहे. हायपर एक जो तुम्हाला आता ब्रँडिंग मिळून झाली या ठिकाणी. आणि ही जी असणार आहे आपली इंजिन तुम्हाला हे दिलेलं असणार आहे SI 4 स्ट्रोक एअर कूल्ड SOSC फ्यूल इंजेक्टर तुम्हाला इंजिन दिलेलं असणार आहे. इंजिनची कॅपॅसिटी असणार तुम्हाला 159.7 cc जी मॅक्झिमम पॉवर जनरेट करते. 16.4 BHPची तुम्हाला पॉवर भेटते जी 8750 RPM झाली येते. ठीक आहे. आणि एक टॉर्क तुम्हाला भेटेल तो 13.32 RPM भेटेल. आणि याच्यामध्ये तुम्हाला मॅक्झिमम जो स्पीड असणार आहे या गाडीचा तुम्हाला 107 किलोमीटरपर्यंत दिले असणार आहे. अर्बनमध्ये तुम्हाला दिलेला असणार आहे हा अर्बन आणि रेनमध्ये तुम्हाला 97 km/h दिलेला असणार आहे. ठीक आहे. आणि मॅक्झिमम जो टॉर्क आहे स्पोर्ट्स मोडमध्ये तुम्हाला तो 13.85 Nm भेटेल. तो 7000 RPM चालला जाईल. अर्बन आणि रेनमध्ये तुम्हाला तो भेटेल 12.7 Nmचा. तो 6500 RPM चालला जातो टॉर्क. फ्यूल इंजेक्टर असणार दिलेलं याच्यामध्ये तुम्हाला फक्त तुम्हाला याच्यामध्ये भेटेल इलेक्ट्रिक स्टार्ट. ठीक आहे. याच्यामध्ये तुम्हाला किक स्टार्ट भेटणार नाही. यामध्ये तुम्हाला हे पूर्णपणे इंजिन इतकं चायला तुम्ही येऊ शकता. तुम्हाला बघा इथं असं टाईपचं तुम्हाला कार्बन फायबरने तुम्हाला इथं ही डिझाईन दिली असणार आहे. आणि सिंगल तुम्हाला सीट दिलेलं असतं इकडच्या साईडला. ठीक आहे. हे सिंगल सीट असणार आहे. आणि ग्रॅब हँडल जे असतं तुम्हाला ते बॉडी कलरमध्ये दिली असते ब्लॅक कलरमध्ये. आणि इथं तुम्हाला RTR 160 तुम्हाला ब्रँडिंग भेटून झाली यामध्ये. टीममध्ये सस्पेन्शन तुम्हाला असे दिलेले. इथं तुम्हाला अपाचीची ब्रँडिंग भेटून झाली इकडच्या साईडला. आणि इथं पण तुम्हाला TVSची ब्रँडिंग भेटून झाली या ठिकाणी. हे आहे आपला लेग गार्ड इकडच्या साईडला आणि हे आपलं ब्रेक पॅड. सायलेन्सर तुम्हाला पूर्णपणे दिलेलं असणार आहे मॅटरमध्ये. आणि इथं पण बघू शकता तुम्ही या ठिकाणी तुम्हाला बघा इथं असं थोडंसं RTR तुम्हाला तर लोगो दिलेलं असणार आहे त्यावरच्या कॅपवरती इकडच्या. लेग गार्ड दिलेलं असणार आहे. पाठीमागच्या टायर जर तुम्हाला साईज सांगायला गेलो तर तुम्हाला पाठीमागच्या टायरची साईज असणार आहे. टायरची साईज कुठे दिली 1 मिनिट मी बघतो पर्यंत खाली दिलेली 110, 80, 17 इंच तुमचे पाठीमागचे ऑलओव्हर भेटतील. ठीक आहे. आणि पाठीमागे तुम्हाला दिलेलं असणार आहे ड्रम ब्रेक. ड्रम ब्रेक तुम्हाला असणार आहे 130 mm पर्यंत तरी दिलेलं असणार आहे. आता मी तुम्हाला या गाडीची रिअल प्रोफाईल दाखवतो. रिअल प्रोफाईलमध्ये पण तुम्हाला टेल लाईट पूर्णपणे दिलेली असणार आहे. ही अशी LED दिलेली असते. ठीक आहे. चला DRL भेटते साईडला तुम्हाला आणि बाकी ते तुम्हाला लाईट दिली असणार आहे. टर्न इंडिकेटर आहे तुम्हाला दिली असणार हॅलोजनमध्ये. नंबर प्लेटसाठी तुम्हाला जागा दिली असणार आहे. आणि हे असणार बाकीचे रिफ्लेक्टर इकडे चायला.
इकडे छायला तुम्हाला ही जे असणार आहे लेग गार्ड हे तुम्हाला ॲक्सेसरीचा पार्ट असणार आहे, पण हे तुम्हाला फिटमध्ये दिसणार आहे. यामध्ये सेमच तुम्हाला RTR 160 तुम्हाला ब्रँडिंग भेटून जाईल. आणि इकडे छायला तुम्हाला जे असणार आहे चेन ड्राईव्हरचे जे पण कवर असेल ते तुम्हाला फायबरमध्ये दिले असणार आहे. गिअरबॉक्स जो असणार आहे तुम्हाला 5 स्पीड तुमचा मॅन्युअली हा तुम्हाला गिअरबॉक्स दिला असणार आहे. तो फर्स्ट जो असेल तो तुमचा डाऊन साईडला असेल, बाकी सर्व तुम्हाला दिले असतील अप साईडला. आणि साईड स्टँड तुम्हाला इंजिन कट ऑफ असणार दिलेलं यामध्ये. सेमच तुम्हाला आता बघू शकता तुम्ही इथं तुम्हाला अपाची ब्रँडिंग भेटून जाईल आणि विथ कार्बन फायबर तुमचं हे तुम्हाला डिझाईन दिली असणार आहे साईडला. आणि याच्यामध्ये तुम्हाला फ्यूल इंजेक्टर असणार आहे. ठीक आहे, या ठिकाणी तुम्हाला परफॉर्मन्स पण चांगला भेटेल आणि मायलेज पण तुमची थोडीशी चांगली आहे. ठीक आहे, इकडे तुम्हाला तुम्हाला दिलेलं असणार आहे RT फ्यूल इंजेक्टर. ठीक आहे, इंजिन तुम्हाला असं असणार आहे हायपर एकचं तुम्हाला इथं ब्रँडिंग भेटून जाईल का साईडला. साईड स्टँड तुमचं खाच्या दिलेलं असणार आहे. ओव्हरऑल तुम्ही गाडीची लुक पण बघू शकता तुम्हाला कशी वाटते ती. टाकी बघू शकता तुम्ही, टाकीची साईज पण तुम्हाला ऑलमोस्ट तुम्हाला सेमच असणार आहे. पुढचा हँडल तुम्हाला सेमच असेल. हे आपले मिरर दिले असतील. हे तुमचे आपला इन्स्ट्रुमेंट क्लस्टर जे असणार आहे ते तुम्हाला पूर्णपणे दिले असेल डिजिटलमध्ये. चावी पण तुम्हाला बघू दाखवून देतो एकदा. हे चावी तुमची नॉर्मली जशी की होती तशीच तुमची ही की असणार आहे. ठीक आहे, तुम्हाला परत चालू करून दाखवतो. हे बघा अशी तुमची स्टार्टिंग असणार आहे इन्स्ट्रुमेंट क्लस्टरची. ठीक आहे, वरच्या तुम्हाला RPM मीटर दिलेलं असणार आहे. हे डिजिटल तुमचं स्पीडोमीटर असणार आहे. इथे तुमचं किती किलोमीटर झालेलं ते ऑडोमीटर दिले असणार आहे. फ्यूल इकॉनॉमी दिलेली असणार आहे. इथे तुम्हाला टायमिंग दिलेलं असेल. इंजिन लाईट आहे, ABSची लाईट दिलेली असणार आहे. न्यूट्रलची लाईट दिली असणार आहे. लो फ्यूल इंडिकेटर लाईट दिलेली असणार आहे. टर्न इंडिकेटर लाईट दिलेली असते इकडे साईडला. पास लाईट दिली असणार आहे. आता हॉर्न तुम्हाला चांगला भेटेल. यामध्ये RTA ब्रँडिंग भेटून जाईल 160ची इकडे साईडला. या ठिकाणी इकडे साईडला तुमचं मोडचं बटन दिलेलं असणार आहे. आपण इथं हे करू शकतो, ऑपरेटिंग करू शकतो. आणि स्विच दिला असणार बघा स्टार्ट स्टॉप करण्यासाठी. आणि सेट तुम्हाला इथं बटन दिलेलं असणार आहे. इकडे साईडला तुम्हाला पास लाईट दिलेली असणार आहे. आणि हे जे लिव्हर आहे तुम्हाला पूर्णपणे असणार आहे या टाईपमध्ये सिल्वरमध्ये भेटेल तुम्हाला. पुढचं पण आणि पाठीमध्ये इकडचं पण लेफ्ट साईडचं पण. ठीक आहे, एवढं तुम्हाला जेव्हा दिलेलं असणार आहे. ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी असणार आहे. कॉलिंग कंट्रोल असेल तुम्हाला जेव्हा दिलेलं. राईड मोड दिलेलं असणार आहे याच्यामध्ये तुम्हाला. ठीक आहे, इंजिन नंतर मग सर्व्हिस रिफंडर लाईट असणार आहे. बॅटरीची लेवल दिली असणार आहे. लो बॅटरी इंडिकेटर लाईट दिलेली असेल. ठीक आहे, साईड स्टँड सध्या कट ऑफ इंजिन तुम्हाला दिलेलं असणार आहे की साईडला. ठीक आहे, एवढं तुम्हाला याच्यामध्ये सगळं भेटून जाईल. आता आपण या मोडनुसार मी तुम्हाला चेंज करून दाखवतो. हे बघा मोबाईलनुसार तुम्हाला हे कनेक्शन करता येईल. ठीक आहे, ब्लूटूथनुसार त्याच्यामध्ये आय थिंक. याच्यामध्ये तुम्हाला हे बघा इकडे 4 तुम्हाला बटन दिलेले असणार आहे. ट्रिप A बघा इथे तुम्हाला चेंज होत आहे. ट्रिप 1 ट्रिप 2. तर मग इथं हे तुम्हाला दिलेलं असणार आहे. हे दिलं असणार आहे याला स्पीडचं दिलेलं असणार आहे. ST टायमिंग किती किलोमीटर झाले ते. ट्रिप 1 ट्रिप 2. इथं तुम्हाला हाय स्पीडचं तुम्हाला दिलेलं असणार आहे किती येते चालवलेली ती दिलेलं असणार आहे चायला. आणि इकडच्या साईडला मला दिलेलं असणार आहे इथं समजा सिलेक्टचं बटन दिलेलं असणार इकडच्या साईडला. ठीक आहे, याच्यानुसार तुम्ही आपण ब्लूटूथचं कनेक्शन करू शकतो. ऑन करून तुम्ही करू शकता. तेव्हा तुम्हाला TVSचं ॲप भेटून जाईल. तुम्ही त्याच्यानुसार मग तुम्ही जी असणार आहे ऑपरेटिंग याची करू शकता. नॅव्हिगेशन पण तुम्हाला टर्न बाय टर्न दिलेलं असणार याच्यामध्ये. सेमच असं तुम्हाला जे बजाजमध्ये जे हिरोमध्ये जे असणार तुम्हाला सेमच तुम्हाला याच्यामध्ये भेटून जाईल. ठीक आहे, सध्या स्पोर्ट्स मोडवरती आहे गाडी. ते तो चेंज कसं होतं आहे ते बघतो मला पहिल्यांदा. हां हे बघा स्पोर्ट्स, रेन, अर्बन तुम्हाला असे 3 मोड भेटतील. स्पोर्ट्स, अर्बन, रेन या टाईपमध्ये तुमचे हे दिलेले असणार. ठीक आहे, मोड दिलेले असणार तुम्हाला याच्यामध्ये. याची जी फ्रेम असणार आहे GCC तुम्हाला ती असणार डबल क्रेड सिक्रॉन स्टफमध्ये दिलेली असणार आहे. आणि याची जी हे असणार रिअरची सस्पेन्शन तुम्हाला हे भेटतील मोनोट्यूब इन्व्हर्टेड गॅस फिल्ड शॉकअप्सर भेटतील तुम्हाला. MIG विथ स्प्रिंग ॲड टाईपमध्ये तुमची पाठी असे तुम्हाला सस्पेन्शन भेटून जातील. यामध्ये तुम्हाला ब्रेकिंग सिस्टीम जी असणार आहे तर ही सिंगल चॅन ABSमध्ये तुम्हाला ड्युअल चॅन ABSमध्ये पण भेटून जाईल. ड्युअल चॅन ABSमध्ये तुम्हाला जी पण असणार आहे डिस्क ब्रेक रिअरची तुम्हाला ती 200 mAh दिलेली असणार आहे. या बाईकमध्ये तुम्हाला जी पण बॅटरी असणार ती तुम्हाला 12 वोल्टची भेटेल. 6 एम्पीरची असणार ती MFची तुम्हाला बॅटरी भेटून जाईल. यामध्ये डायमेन्शन तुम्हाला सांगतो किती असणार आहे. तुम्हाला लेंथ असणार आहे 2085 mm पर्यंत. हाईट दिलेली असणार आहे 1105 mm पर्यंत. विथ दिलेली असणार आहे 730 mm पर्यंत. व्हील बेस दिलेला असणार आहे 1300 mm पर्यंत.
ग्राउंड क्लिअरन्स असणार आहे 180 mm पर्यंत. सॅडल हाईट दिलेली असेल तुम्हाला 790 mm पर्यंत. ठीक आहे मित्रांनो, तुम्हाला या गाडीचा व्हिडिओ कसा वाटतो तुम्ही मला कमेंट करून सांगू शकतात. अशी एक गाडी घेऊन परत पुढच्या वेळेस भेटूया. आत्ता फक्त मी हा व्हिडिओच थांबवतो. आणि तुम्हाला या बाईकला जर परचेस करायचं असेल तर तुम्हाला या शोरूमचा ॲड्रेस देऊन टाकेल. हा शोरूम तुम्हाला असणार आहे इरा ग्लोबल स्कूलच्या ठिकाणी डोंबिवलीमध्ये तुम्हाला असणार आहे हा. आणि शोरूमचं नाव आहे रोशन ऑटोमोबाईल. या ठिकाणी तुम्हाला हा शोरूम भेटून जाईल. तुम्ही इथं इन्क्वायरी करू शकतात. ठीक आहे, यांच्याकडे बघू शकता तुम्ही स्कूटर पण आहे, स्कूटर पण दिलेलं आहे आणि वेगवेगळ्या तुम्हाला हे असणार आहे. डीलरशिप ही तुम्हाला ऑल टाईपचे तुम्हाला याच्यामध्ये गाड्या भेटून जातील. या माझी एपिसोड एस पण तुम्हाला भेटेल यामध्ये. आणि अपाचीची अजून एक गाडी दाखवतो तुम्हाला. ही आहे आपली अपाचीची 160 RTR 4V. ही पण तुम्हाला याच्यामध्ये भेटून जाईल. तुम्ही इन्क्वायरी करू शकता तुम्ही. या मॉडलची तुम्हाला प्राईस असणार डोंबिवलीमध्ये 1,48,000 जर तुमच्याकडे जर दुसरी कोणती बाईक असेल तुम्हाला एक्सचेंजमध्ये तर तुम्हाला ते करायची असेल तर तुम्हाला ती पण जी पण रिव्हॅल्युएशन असेल त्या गाडीची तुम्हाला ती पण भेटून जाईल. एक्सेसरीच्या पाठी तुम्हाला भेटेल हेल्मेट, पार्किंग कवर, ग्रिप कवर, नंबर प्लेट, INDची किंवा जी पण फ्रेम असते ब्लॅक कलरची तुम्हाला ती भेटून जाईल. इन्शुरन्स भेटेल 1+4चा. एवढं तुम्हाला एक्सेसरीच्या पार्टमध्ये भेटून जाईल. आणि जे लोक माझ्या चॅनल नवीन असतात त्यांनी सबस्क्राईब करा, विसरू नका. सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. बाजूची बेलची घंटी जी असणार ती ऑल नोटिफिकेशन करून ठेवा. जे पण मी नवीन व्हिडिओ बनवत राहील तुम्हाला त्याचे नोटिफिकेशन भेटत राहतील. ठीक आहे मित्रांनो, अशी एक गाडी घेऊन परत पुढच्या वेळेस भेटतो. आता बोलतो मी हा व्हिडिओ थांबवतो.